नमस्कार. भारतीय तत्वज्ञान भूषण रमण महर्षी यांचे जीवनचरित्र या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. रमण महर्षी हे आधुनिक भारतीय संत व तत्वज्ञ. त्यांनी कोणताही नवीन संप्रदाय किंवा पंथ स्थापन न करता वेदांताचे सनातन सत्य आणि तत्वज्ञान सोप्या भाषेत लोकांना समजावले. तसेच त्यांनी कोणताही विशिष्ट आचार सांगितला नाही किंवा कोणत्याही ग्रंथाचे पारायण करावे सांगितले नाही. मनात असलेल्या बेड्या तोडल्याशिवाय मानवाचा जीवन विकास होणार नाही असा साधा सोपा सरळ उपदेश त्यांनी केला. रमण महर्षींनी स्वतः कधी व्याख्याने देऊन अथवा पुस्तके लिहून आपल्या तत्वज्ञानाचा प्रचार केला नाही. त्यांना मानणारे भक्त स्वतःहून त्यांच्याकडे जाऊन त्यांना जीवनात पडलेले प्रश्न विचारित. अशा प्रश्नांना महर्षी स्व अनुभवातून जी उत्तर देत त्यातूनच त्यांचे तत्वज्ञान उभे राहिले. दिनांक 3 डिसेंबर 1879 रोजी दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील मदुराई नगराच्या दक्षिणेस असलेल्या तिरुचुळ्ळी नावाच्या एका छोट्याशा गावी रमण महर्षींचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव व्यंकटरामन अय्यर असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव सुंदरम अय्यर असे होते आणि आईचे नाव अळगम्माळ असे होते. वडील वकील असल्यामुळे घरी शिक्षणाचे वातावरण होते. व्यंकटरामन बुद्धिमान होते. फुटबॉल, कुस्ती, पोहणे इत्यादीमध्ये ते प्रवीण होते. व्यंकटरामन 12 वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर ते मदुराईला मामांच्या घरी आले. मदुराईला स्कॉट्स मिडल स्कूल आणि नंतर अमेरिकन मिशन स्कूल येथे त्यांचे शिक्षण झाले. मदुराईला असताना मीनाक्षी मंदिरात ते एकाग्रतेने प्रार्थना करीत. प्रार्थना, प्राणायाम यांच्यामुळे चित्त एकाग्रतेची कला त्यांना लहानपणीच अवगत झाली होती. संतांची चरित्रे वाचण्याची त्यांना लहानपणापासून आवड होती. पेरिय पुराणम या शैव संतांच्या चरित्राचा त्यांच्या मनावर खूप परिणाम झाला होता. एका कथेनुसार रमण महर्षी 16 वर्षाचे असताना एका नातेवाईकाकडून अरुणाचल हा शब्द ऐकला आणि तत्क्षणी त्यांच्या अंगावर शहारे आले आणि पुढे त्यांनी अरुणाचल म्हणजे तिरुवन्नमलाई यालाच आपली कर्मभूमी बनविले. अरुणाचल हे त्यांच्यासाठी केवळ एक ठिकाण नव्हते, तर ते ईश्वराचे रूप मानले जात असे. त्यांनी आपले जीवन या पवित्र निसर्ग पर्वताच्या सानिध्यात व्यतीत केले. वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी त्यांच्या मनात विरक्तीची भावना जागृत होऊन संन्यस्त जीवनाची त्यांना ओढ लागली. इथून पुढे त्यांना अद्भुत अशा अनुभूती येऊ लागल्या. एकदा एकाएकी त्यांच्या मनात मृत्यूची भीती निर्माण झाली, परंतु आत्म्याचे अमरत्व ध्यानात आले व त्यातून ती भीती नष्ट झाली. मृत्यूमुळे देहाचे अंत होई, पण आत्मा तसाच राहणार हे गीतोक्त वचन व त्याचा साक्षात्कार त्यांना झाला. या साक्षात्कारानंतर या भौतिक जगातील बाबीविषयी त्यांना उदासीनता आली. ऑगस्ट 1896च्या सुमारास वयाच्या 17व्या वर्षी त्यांना मृत्यूचा तीव्र अनुभव आला, ज्यातून त्यांना जाणीव झाली की शरीर मरते पण आत्मा अमर आहे. या अनुभवानंतर त्यांनी घर सोडले आणि अरुणाचल म्हणजे तिरुवन्नमलाई येथे आले. शाळेची फी भरण्यासाठी भावाकडून मिळालेले 5 रुपये घेऊन निघाले आणि कधी वाहनाने तर कधी पायी असे करत करत सप्टेंबर 1896 मध्ये ते तिरुवन्नमलाई येथे जाऊन पोहोचले. या ठिकाणी पोहोचल्यावर त्यांनी गत जीवनाची सर्व चिन्हे टाकून मुंडन केले, जानवे तोडून टाकले, लंगोटी लावली आणि मौन धारण केले. नंतर आयुष्यभर ते तेथेच राहिले. तिरुवन्नमलाईच्या अरुणाचलेश्वर मंदिरामध्ये, पाताळ लिंगम गुहेत आणि अशा अनेक ठिकाणी रमण महर्षी ध्यानस्थ बसत. ध्यानाच्या दरम्यान त्यांना कशाचे भान राहत नसे. डास, मुंग्या इत्यादींचा त्रासातही त्यांनी साधना केली. मुलांचा व साधू वेशातील भोंदूंचाही त्रास सहन केला, परंतु पळणीस्वामी, मौनी साधू, शेषाद्री स्वामी इत्यादींनी त्यांची सेवा शुश्रूषा केली. 11 वर्षाच्या मौनानंतर ते मोजके बोलू लागले. लोक त्यांना मौनी साधू म्हणत. आपले प्रश्न विचारत. त्यांच्या प्रश्नांना ते उत्तर देत असत. लोकांना त्यांच्या उत्तरातून प्रेरणा आणि जगण्याचे बळ मिळत गेले, म्हणून लोक त्यांच्याकडे येत गेले आणि हळूहळू तेथे रमणाश्रम तयार झाले. रमण आश्रम तिरुवन्नमलाई हे महान संत रमण महर्षींचे निवासस्थान होते.
जेथे ते सन 1922 ते सन 1950 पर्यंत राहिले आणि हे ठिकाण अरुणाचल पर्वताच्या पायथ्याशी आहे. येथे जगभरातील भक्त ध्यान आत्मशोधासाठी येतात. येथे शांतता, साधे राहणे, मोफत निवास आणि आध्यात्मिक मार्गदर्शन मिळते. त्यांची आई ही 1916 साली आश्रमात येऊन राहिली. धाकटा भाऊही संन्यास घेऊन तेथे आला. आईच्या निधनानंतर त्याने आश्रमाजवळ मातृभूतेश्वर मंदिराची स्थापना केली. त्यांचे साधे सोपे व्यावहारिक तत्वज्ञान सर्वांना आवडत होते. ते आता केवळ व्यंकटरमण न राहता रमण महर्षी झाले. रमण महर्षींना बाहेर गावावरून येण्यासाठी असंख्य निमंत्रण येत असत, परंतु आश्रम सोडून ते कधीही कुठेही गेले नाहीत. ते त्यांच्या सभागृहात शांतपणे बसत. लोक त्यांना भेटण्यासाठी येत असत. सुप्रसिद्ध श्री काव्यकंठ गणपती शास्त्री, योगाचार्य कपिल शास्त्री यासारखे प्रकाढ पंडित विद्वान सुद्धा साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी असलेले रमण महर्षी यांच्या सानिध्यात येऊन राहिले. जगातील विविध ठिकाणाहून त्यांच्या भेटीसाठी जिज्ञासू येत असत. त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा चालत. रमण महर्षी तामिळनाडूमधून तमिळ भाषेतून बोलत असत आणि दुभाषा त्यांच्या बोलण्याचे भाषांतर करी. F.H. हम्फ्री हे त्यांचे पहिले पाश्चात्य भक्त होते. पॉल ब्रंटन यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळे पाश्चात्य जगाला रमण महर्षींचा विशेष परिचय झाला. तसेच सॉमरसेट मोघम, झिमर, झुंग हे पाश्चात्य विद्वान त्यांच्या सानिध्यात येऊन राहिले. त्यांच्या भक्तांनी अरुणाचलच्या पायथ्याला मठ, भोजनशाळा, स्वयंपाकगृह, गोशाळा, पुष्पवाटिका इत्यादी इमारती बांधल्या. त्यांच्या चर्चांची पुस्तके प्रकाशित करण्यासाठी प्रकाशन विक्री विभाग काढण्यात आले. आश्रमाचे कार्यालय तयार झाले. पाहुण्यासाठी अतिथीगृह बांधले गेले. पोस्ट, दवाखाना, गुरांचा निवारा इत्यादी सोयी झाल्या. आश्रमात शिस्त व स्वच्छता होती. आश्रमाची दैनंदिन ठरलेली असे. आश्रमाची दैनंदिनी ठरलेली असे. रमण महर्षी भाजी चिरणे, पत्रावळ्या लावणे इत्यादी कामात मदत करत असत. महर्षींच्या कृतीयुक्त तत्वज्ञानाचा अनुभव घेण्यासाठी आणि त्यांच्या चेहऱ्यावरील शांती, प्रसन्नता, समाधानाचा अनुभव घेण्यासाठी लोक आश्रमात नियमित येत असत. वयाच्या 70 नंतरही महर्षींना डाव्या हाताच्या कोपराखाली एक गाठ झाली. भक्तांच्या आग्रहानंतर अनेकदा शस्त्रक्रिया करूनही काही उपयोग झाला नाही. हात काढून टाकावा लागेल असे डॉक्टरांनी त्यांना सांगितले. तेव्हा त्याला संमती न देता महर्षींनी सांगितले की आपले शरीर हाच मुळे एक रोग आहे. त्यामुळे रोगावलेला हात काढून काय साध्य होणार? त्यापेक्षा शरीराला त्याचा नैसर्गिक अंत होऊ देत. अशातच कर्करोगाचे निमित्त होऊन त्यांनी देह सोडला. रमण महर्षींनी स्वतःहून ग्रंथ लिहिले नाहीत. त्यांनी क्वचितच लेखन केले. शास्त्रांचे अध्ययनही त्यांनी फारसे केले नाही. स्व अनुभवातून प्राप्त झालेल्या ज्ञानाचा त्यांनी उपदेश केला आणि शिष्यांनी त्यांच्या विचारांना ग्रंथरूप दिले. भक्तांच्या विनवणी खातर ते तमिळ, संस्कृत, तेलुगू, मल्याळम भाषेत जे जे बोलले ते भक्तांनी लिहून ठेवले. पुढे मग 40 श्लोकांची त्यांची उल्लदू नारपडू ही अस्तित्व आणि सत विषयाची महर्षींची रचना खूप महत्वाची म्हणून प्रसिद्ध झाली. त्यांनी सांगितलेले वेदांताचे तत्व उपदेशर नामक पुस्तकात आहे. कर्मभूमी अरुणाचलला उद्देशून त्यांनी सुक्ते रचली. त्यांचे श्री सददर्शन, रमणगीता, उपदेश सार आणि रमणोपनिषद इत्यादी ग्रंथ प्रसिद्ध आहेत. पॉल ब्रंटन यांनी आपल्या इन सर्च ऑफ सिक्रेट इंडिया, द सिक्रेट पाथ अँड मेसेज फ्रॉम अरुणाचल या पुस्तकामध्ये महर्षींचे विचार आणि त्यांचे जीवन याविषयी सुंदर मांडणी केलेली आहे. ऑर्थर ओसबॉर्न यांनी संपादित केलेल्या द कलेक्टेड वर्क्स ऑफ रमण महर्षी या ग्रंथात महर्षींचे विचार त्यांच्या शब्दात इंग्रजी भाषेत व्यक्त केले आहेत. ऋषीभिर्बहुधा गीत पृथक असे गीतेत म्हटल्याप्रमाणे कोणताही नवीन विचार, नवीन संप्रदाय किंवा पंथ स्थापन न करता वेदांताचे सनातन सत्य आणि तत्वज्ञान महर्षींनी सोप्या भाषेत समजावले. ते म्हणत, ईश्वराप्रती कर्म करणे हेच मुक्ती साधन आहे. मनाची एकाग्रता हीच भक्ती आहे. योग ज्ञानमार्ग आहे. तसेच त्यांनी आपल्या उपदेशातून आत्मसाक्षात्काराचा मार्ग सांगितला, जो स्थूल मानाने अद्वैत वेदांताला अनुसरणारा आहे.
त्यांच्या शिष्यवर्गात अद्वैत, द्वैत, विशिष्ट द्वैत इत्यादी विविध मार्गांच्या व्यक्तींचा अंतर्भाव होता. शिष्यांनी त्यांना भगवान, महर्षी इत्यादी उपाधी दिल्या होत्या. तसेच ते स्कंदाचे अवतार असल्याचे मानले होते. रमण महर्षी आधुनिक भारतीय संत व तत्वज्ञ. त्यांनी मी कोण म्हणजे हु एम आय हा प्रश्न स्वतःला विचारून आत्मशोध घेण्याचा मार्ग जगाला सांगितला. त्यांच्या मते सर्व दुःखाचे मूळ अहंकार, मी देह आहे ही भावना आहे आणि तो नष्ट केल्याशिवाय शांती मिळणार नाही. ते अनेक वर्ष मौन पाळून ध्यानधारणा करत त्यांच्या केवळ उपस्थितीने आणि नजरेने अनेकांना मन शांती मिळत असे. तिरुवन्नमलाई येथे त्यांचा श्री रमणाश्रम आहे, जिथे आजही जगभरातून लोक ध्यानासाठी येतात. दिनांक 14 एप्रिल 1950 रोजी त्यांनी देहत्याग केला. त्यांच्या साध्या पण सखोल विचारामुळे त्यांना आधुनिक काळातील महान ऋषी मानले जाते. भारतीय तत्वज्ञान भूषण रमण महर्षी यांच्या पुण्यस्मृतीस अभिवादन. शोध संदर्भासाठी ही यादी आहे. अशा महत्वपूर्ण विषयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. धन्यवाद.